नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत चिकन टिक्की कशी बनवायची। अगदी घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये मऊ लुसलुशीत अशी चिकन टिक्की आज आपण बनवणार आहोत आणि त्याचसोबत बनवणार आहोत आणि याच टिक्क्यांपासून आपण चिकन टिक्की बर्गरसुद्धा बनवणार आहोत। असं बर्गर जर आपण एकदा खाल्लं तर बाहेरून बर्गर ऑर्डर करणं तुम्ही विसरून जाल, एवढं हे टेस्टी होतं। तर चला पाहूया आता कृती। तर पहिल्यांदा मी या ठिकाणी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे। तर या प्रकारे 2 वेळा पाणी बदलून आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चिकन बोनलेसच घ्यायचं म्हणजे आपल्याला याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेता येतं। तर पहा, आपलं चिकन धुवून झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। त्यापूर्वी याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये याला छान बारीक करून घेता येतं। तर या प्रकारे मोठ्या आकाराचे जे तुकडे होते त्याचे मी एकदम छोटे छोटे असे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घेऊया आणि आपल्याला यामध्ये कुठलेही मसाले आत्ताच मिक्स करायचे नाहीत, फक्त हे जे चिकन आहे ते छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे पहा, एका बाउलमध्ये आता आपण बारीक केलेले चिकन काढून घेऊया। आता आपल्याला यामध्ये पुढचे मसाले मिक्स करायचे आहेत। तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये मीठ घालूया। तर या ठिकाणी मी 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे। तर या रेसिपीसाठी जे काही आपण जिन्नस वापरलेले आहेत त्याचं संपूर्ण असं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे एकदा तुम्ही चेक करा। आलं लसूण पेस्ट आपल्याला आता यामध्ये घालायची आहे, तेही 2 चमचे। तर मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरत आहे। या ठिकाणी 2 चमचे एवढी आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे। आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तर जे बेडगी मिरचीचं लाल तिखट असतं तेच आपण या ठिकाणी वापरणार आहोत। तर 1 चमचाभर असं बेडगी मिरचीचं लाल तिखट मी घातलेलं आहे। आता आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत। तर घरचा जो घरगुती गरम मसाला आहे तो 1 चमचा घातलेला आहे। तुम्ही कोणताही गरम मसाला वापरलात तरीही चालेल। आता यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे। तर 2 टेबलस्पून एवढी कोथिंबीरसुद्धा यामध्ये आपण घातलेली आहे। आता आपल्याला यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। तर मी संपूर्ण 1 लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपण एकत्र असं मिक्स करून घेऊया। छान एकत्र असं मसाले आणि चिकन व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे। तर पहा, आपल्या चिकन टिक्कीसाठीचं साहित्य आता मिक्स करून झालेलं आहे। आता याच्या कोटिंगची तयारी करूया। कोटिंगसाठी एका बाउलमध्ये मी 1 अंड फोडून घेत आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले मिक्स करायचे आहेत। तर पहिल्यांदा आपण यामध्ये मिरी पावडर घालूया। अर्धा चमचा एवढी मिरी पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, पाव चमचा एवढं मीठ घालायचं आणि हे संपूर्ण अंड असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता आपल्याला कोटिंगसाठी ब्रेड क्रम्ससुद्धा लागणार आहेत। तर मी ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडीशी मिरी पावडर घातलेली आहे आणि परत एकदा आपण चिकन छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तर या प्रकारे मध्यम असा छोटासा लिंबा एवढा आकाराचा आपण गोळा याच्यातला घ्यायचा आहे। हातामध्ये छान गोल करून घ्यायचा आणि याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर आता ही टिक्की आपण अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करणार आहोत, बुडवून घ्यायची आणि अंड्यातून बाहेर काढल्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी ब्रेड क्रम्स एकदा लावून घ्यायचे। त्यानंतर परत ही टिक्की आपण अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायची आहे। असं आपण डबल कोटिंग या टिक्कीला करून घेणार आहोत। तर परत एकदा आपण याला ब्रेड क्रम्समध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी ब्रेड क्रम्स त्याला लावून घ्यायचे आहेत। आता ही टिक्की हातावरती थोडीशी हलकीशी आपण प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे यावरती ब्रेड क्रम्स छान असे बसले जातात। अशा प्रकारे आपली पहिली टिक्की पहा बनवून झालेली आहे। आता आपण अशीच दुसरी टिक्की बनवूया। तर टिक्की बनवताना मध्यम आकाराची बनवायची आणि जास्त जाड नाही बनवायची, म्हणजे ती छान आपल्याला फ्राय करताना सर्व बाजूनी फ्राय करता येते। तर अशा प्रकारे मध्यम आकाराचा आपण आता टिक्की बनवून घेतलेली आहे। याला पहिल्यांदा आपण अंड्याच्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे। अंड्याच्या बॅटरमधून काढल्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत। तर हे पहिलं कोटिंग झालं।
परत एकदा आपल्याला दुसरं कोटिंग करून घेताना परत एकदा या टिक्कीला आपण अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आणि त्यानंतर परत एकदा यावरती आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे डबल कोटिंग केलं की याचा जो वरचा कवर आहे टिक्कीचा तो छान क्रिस्पी होतो, आतून ती छान अशी मऊ लुसलुशीत राहते. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे डबल कोटिंग करून घ्यायचं आहे. तर मी याच पद्धतीने पुढच्या सर्व अशा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. एका वेळी आता मी 5 टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. आपण या टिक्क्या बनवून फ्रीझरला ठेवल्या तरी 4 ते 5 दिवसांसाठी छान टिकून राहतात. आपण पाहिजे तेव्हा याला फ्राय करून एन्जॉय करू शकतो. तर आता मी या ठिकाणी शॅलो फ्राय करून घेणार आहे टिक्की. त्यासाठी बऱ्यापैकी तेल असं फ्राईंग पॅनमध्ये घेतलेलं आहे. साधारणपणे 1 बाऊल एवढं मी तेल यामध्ये गरम करून घेतलं आहे. आता एक एक करून टिक्की आपण यामध्ये ठेवून घेऊया आणि पहिल्यांदा आपण मीडियम फ्लेम ठेवूनच याला एका बाजूने गुलाबी रंगावर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करत असताना घाई करायची नाही, कारण वरचा जो क्रस्ट आहे तो छान क्रिस्पी होण्यासाठी आणि ही टिक्की आतून छान अशी शिजण्यासाठी आपल्याला मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्राय करताना आपल्याला साधारणपणे 10 मिनटं लागू शकतात. तर एकावेळी 3 ते 4 टिक्क्याच आपण फ्राय करून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे मी 4 टिक्क्या ठेवून घेतलेल्या आहेत. आता याला वरच्या बाजूने थोडंसं आपण तेल असं उडवायचं आहे, म्हणजे याला दुसऱ्या बाजूने सुद्धा तेलाचा एक असा छान कोट चढतो. तर आता आपण टिक्क्या उलटवून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला अशाच गुलाबी रंगावरती या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर पहा, मस्त अशा एका बाजूने तांबूस रंग आलेला आहे आणि छान आता ह्या फ्राय होत आहेत. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 4-4 करून टिक्क्या संपूर्ण तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या टिक्क्या गरम गरम खायला खूप सुंदर लागतात. मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही सुंदर या चिकन टिक्क्या आपण घरच्या घरीच बनवू शकतो. अगदी झटकीपट होतात. कमीत कमी वेळेमध्ये आपल्या ह्या टिक्क्या तयार होतात. दुसऱ्या बाजूनी पाहूया आपण आता या टिक्क्या कितपत अशा फ्राय झालेल्या आहेत. तर पहिल्या बाजूने फ्राय होण्यासाठी आपल्याला 2-3 मिनटं लागतात आणि दुसऱ्या बाजूनेही फ्राय होण्यासाठी आपल्याला 2-3 मिनटं लागू शकतात. आता उलटवून पाहूया आपल्या टिक्क्या कशा फ्राय झालेल्या आहेत. एका बाजूने छान तांबूस रंग आला की उलटवून पाहायचं. दुसऱ्या बाजूनेही छान तांबूस झालेल्या आहेत. तर या टिक्क्या दोन्ही बाजूने छान अशा तांबूस रंगावर फ्राय झालेल्या आहेत. आता आपण एक एक करून टिक्की काढून घेऊया. याच्यातलं संपूर्ण तेल आपण निथळून घेणार आहोत आणि त्यानंतर टिश्यू पेपरवर आपण या संपूर्ण टिक्क्या काढून घ्यायच्या आहेत. तर ही टिक्की आपण टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकतो, पुदिना चटणीबरोबर सर्व करू शकतो. ॲज अ स्टार्टर म्हणून ही जी टिक्की आहे चिकन टिक्की टेस्टला खूप सुंदर लागते. कोणत्याही फंक्शनसाठी आपण याला स्नॅक म्हणून सुद्धा सर्व करू शकतो किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व करू शकतो. तर आता या टिक्क्या आपल्या तयार आहेत आणि याच टिक्कीचा उपयोग करून आपण आपलं चिकन बर्गर बनवणार आहोत. तर पाहूया आपली टिक्की कशी छान झालेली आहे. तर पहा, बाहेरून एकदम क्रिस्पी झालेली आहे, आतून एकदम छान अशी मऊ लुसलुशीत शिजलेली आहे. तर आता आपण बर्गर बनवणार आहोत. त्यासाठी मी बर्गर बन घेतलेला आहे. तर मी बर्गर बन मार्केटमधून मागवलेला आहे. आता याला पहिल्यांदा आपण मधोमध कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा हे बर्गर बन दोन्ही बाजू याच्या छान अशा अमूल बटरमध्ये शेकून घेणार आहोत किंवा थोडंसं आपण याला बटरमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. या बर्गर बनला व्यवस्थित दोन्ही बाजूनी फिरवून आपण भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बटरमध्ये छान भाजले जातात हे बन्स. आणि त्यानंतर आपण आता याला काढून घेऊया. तर आपल्याला आता सॉस लावायचा आहे. तर हा सॉस तयार करताना मी मेयोनीज, त्याचबरोबर आपला नेहमीचं जे टोमॅटो केचप असतं ते आणि त्यासोबत रेड चिली सॉस असे तिन्ही गोष्टी मिक्स करून हे जे बर्गरला सॉस लावलेलं आहे ते बनवलेलं आहे. तर यावर आता आपण कांद्याचे पीसेस ठेवूया किंवा कांद्याचे रिंग्स ठेवायचे आहेत. त्यानंतर यावर आपण आपली टोमॅटोची एक स्लाईस ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जी चिकन टिक्की फ्राय करून घेतलेली आहे ती यावरती ठेवून द्यायची आहे. आता यावर आपल्याला एक चीज स्लाईस ठेवायची आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची चीज स्लाईस ठेवू शकता. मी अमूलची चीज स्लाईस यावरती ठेवलेली आहे. आता यावरती परत आपल्याला कांदा ठेवायचा आहे, म्हणजे कांद्याचे रिंग्स ठेवायचे आहेत.
तर त्यानंतर आपण यावर एक टोमॅटोची स्लाईस ठेवल्यानंतर यावर आपण थोडासा कांदा आणि परत आपण यावर लेट्यूस ठेवणार आहोत. तर लेट्यूस जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही कॅबेज किंवा कोबीचं एखादं पान ठेवू शकता. तर अशा प्रकारे फ्रेश लेट्यूस आपण यामध्ये ठेवलेला आहे. तर लेट्यूसची टेस्ट बर्गरमध्ये खूप छान येते. आता जो आपण बनवून ठेवलेला सॉस आहे तो बर्गर बनला लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं हे बर्गर तयार झालेलं आहे. तर घरच्या चिकन टिक्कीपासून आपण चिकन बर्गर बनवलेला आहे. झटकीपट तयार होतं आणि मुलं तर फार खुश होतात. असं चिकन बर्गर घरच्या घरी खायला मिळालं तर आणखीन काय पाहिजे. तर हे चिकन बर्गर बनवणं अतिशय सोपं आहे. परत एकदा दाखवते. तर आपण बनला एका बाजूनी सॉस लावून घेतल्यानंतर यावरती स्लाईस ठेवलेली आहे. तर आपण चिकन बर्गर बनवताना कोणतेही स्टेप फॉलो करू शकतो आपल्याला आणि ज्या काही आपल्याला वेजीज आवडतात त्यासुद्धा आपण ठेवू शकतो. तर या प्रकारे पहा, कांदा ठेवलेला आहे, टोमॅटो ठेवलेला आहे, त्यानंतर चिकन टिक्की ठेवायची आहे आणि यावर आता आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा बनला सॉस लावून घ्यायचा आहे. तर यावर तुम्हाला लेट्यूसचं पान नाही मिळालं तरी तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटोच्या स्लाईससुद्धा यूज करून अशा प्रकारे मस्त असं चिकन बर्गर घरच्या घरीच बनवू शकता. तर हे आपलं दुसरं बर्गरसुद्धा बनवून रेडी आहे. तर पाहिलंत ना, चिकन बर्गर बनवणं किती सोपं आहे. आता मार्केटमधलं बर्गर विसरून जाल. हे बर्गर जर तुम्ही एकदा खाल्लं तर नक्कीच मार्केटमधलं बर्गर तुम्ही विसरून जाल. एवढं हे टेस्टी आणि यम्मी होऊन जातं. मुलं तर खूप आवडीने खातात. तर कशी वाटली ही चिकन टिक्की आणि चिकन टिक्कीसोबतच चिकन टिक्की बर्गर हे कमेंट करून जरूर सांगा आणि आवडल्यास रेसिपीला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.